अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी अंजली दमानी यांनी केली आहे। पुण्याच्या पालकमंत्री पदाचाही राजीनामा द्यावा असं त्यांनी म्हटलंय। पार्थ पवारांचं नाव तत्काळ एफआयआर मध्ये टाका अशी मागणी अंजली दमानी यांची आहे। अजितदादांशी संबंधित जमीन व्यवहार बाहेर काढणार असा इशारा दमानी यांकडून देण्यात आलाय। जीआर आहे ती जी समिती नेमली गेली आहे या व्यवहाराची चौकशी करायला त्याच्यातल्या सदस्यांची यापैकी 6 पैकी 5 सदस्य हे पुण्यातले आणि पुण्यातले असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का, निष्पक्ष चौकशी करू शकेल का। म्हणून माझी पहिली मागणी आहे की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदापासून आणि पालकमंत्री पदापासून ताबडतोब राजीनामा द्यावा। जवळजवळ 69 कंपनीज अजित पवार आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या आहेत। त्याच्यात जमिनीचे किती व्यवहार झाले आहेत हे सगळं मी हळूहळू काढणार आहे, पण आत्ताच्या घटकेला कारण सगळ्याचाच किचाट व्हायला नको म्हणून कायदेशीर बाबी 2 गोष्टीतल्या मी काढल्या। पहिला म्हणजे हा व्यवहार रद्द करता येणार नाही। सेकंडली हा जो पार्थ पवारला याच्यात बाहेर ठेवला गेला एफआयआर मधनं तर तात्काळ त्याचं नाव हे एफआयआर मध्ये घातलं गेलं पाहिजे, अमेडिया एंटरप्राइजेसचं घातलं गेलं पाहिजे। कारण लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप मध्ये लायबिलिटी ही अनलिमिटेड पार्टनर्सवर नक्कीच असते जेव्हा फ्रॉड केला जातो तेव्हा। मला चुकीचं खपत नाही, मी नियमाने पुढे जाणारा एक कार्यकर्ता आहे, परंतु कधी कधी काही गोष्टी दुसऱ्यांच्याकडनं घडल्या तरी त्याच्या संदर्भात मला टार्गेट केलं जातं। ह्याचाही अनुभव आपण घेतला, त्या खोलात मी जास्त जात नाही। मी माझी भूमिका 3 वेळेला स्पष्ट केलेली आहे। चौकशी केल्यानंतर जे काही दूध का दूध पाणी का पाणी येईल, कुणाचं खरं कुणाचं खोटं ह्या सगळ्या गोष्टी येतील। तहसीलदार हे जेव्हा पत्र लिहितात 9/6ला त्या पत्राचं मला वाटतं बहुतेक चॅनल्सनी दाखवलंय। प्रत्येक ठिकाणी मी बघतेय की तात्काळ 24 तासात उत्तर द्या, 24 तासात अभिप्राय द्या, अर्जंट इंटरव्हेन्शन हे जे शब्द जे मी सिंचन घोटाळ्यात देखील बघितले होते, खास बाब, तात्काळ करा, हे सगळे पुन्हा इथे येताना दिसत आहेत आणि हे अगदी टिपिकल अजित पवारांचे त्यांनी सांगितल्याप्रमाणेच केलं जातं, याच्यात काहीच शंका नाही।